तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल सॅम क्रिएशनवर। तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ तो नेहमीप्रमाणे खूपच कडक आणि खास झालेला आहे, कारण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने इंस्टाग्राम ट्रेंडिंग लायरिक्स व्हिडिओ बनवू शकता। तर मित्रांनो तुम्हाला पण जर अशा पद्धतीचा ट्रेंडिंग व्हिडिओ बनवायचा असेल तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल डिटेल्समध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे तुम्ही असा व्हिडिओ बनवू शकता, ते एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने। तर मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल। तर माझ्या वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही जाऊन आपलं जे मटेरियल आहे ते डाउनलोड करू शकता। जर मित्रांनो तुम्हाला हे जे मटेरियल आहे ते डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा हे जे मटेरियल आपल्याला डाउनलोड करता येत नसेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून एक व्हिडिओची लिंक मिळून जाईल, त्यामध्ये मी तुम्हाला फुल डिटेल्समध्ये एकदम संपूर्ण प्रोसेस सांगितलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते मटेरियल डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो सर्वात आधी जे आहे ते तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपलं जे अलाइट मोशन ॲप आहे ते इथे आपण ओपन करून घ्यायचं आहे। तर चला मित्रांनो इथे आपण थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या जबरदस्त व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। तर तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे, आपलं जे अलाइट मोशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जे आहे ते आपली लायरिक्सची प्रोजेक्ट जे आहे त्यामुळे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल। तर हे सिम्पली नुसता प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। या प्रोजेक्टमुळे तुम्हाला जे आहे ते लायरिक्स क्रिएट करण्यासाठी काही अडचण येणार नाही आणि तुम्हाला जे ते लायरिक्स इझिली इथे मिळून जातील। तर तुम्ही सिम्पली आता काय करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। इथे 9:16 हा जो रेशो आहे तो आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे रिझोल्युशन 180p तुम्हाला जे मोबाईलला तुमच्या जे सर्वात हाय सूट होत असेल ते आपण इथे घेऊ शकता किंवा 180 पण बरोबर आहे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे बॅकग्राऊंड ब्लॅक करून इथे ते क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिम्पली इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि जे आहे ते आपला जो ऑडिओ आहे तो ऑडिओ आपण इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर तुम्ही सिम्पली जे आहे ते आपला हा जो ऑडिओ आहे मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती दिलेला आहे, तर तुम्ही सिम्पली ते ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जो कोणत्याही फोटोचा जो व्हिडिओ बनला असेल तो फोटो आपण इथे ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली इथे वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन जो असेल त्यावरती आपण क्लिक करून हा जो फोटो आहे तो आपण या पूर्ण स्क्रीनवरती आपण फिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली याच्या व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे आणि हा जो एक्सटेंडचा ऑप्शन असेल तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या फोटोची जी ड्युरेशन असेल ती आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। त्यानंतर परत सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, परत या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, ही जे आपला आत्ता जो फोटो ॲड केला त्याला आपण जो आहे तो ब्लर इफेक्ट द्यायचा आहे। तर सिम्पली ती लेअर सिलेक्ट करायची आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं, ॲड इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे इथे ब्लरचा जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी 3 नंबरला आपण बघू शकता गॉसियन ब्लर, तो जो इफेक्ट आहे तो आपण इथे स्टँडर्ड सेटिंगवरती ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली अशा पद्धतीने आपण हा इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आहे ते काही चेंजेस करायचे नाही आणि आहे तसं आपण ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो हा फोटो आहे तो फोटो आपण इथे ॲड करून घ्यायचा आहे। तोच फोटो आपण परत इथे ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत इथे आपण व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे, शेवटी जाऊन हा जो एक्सटेंडचा ऑप्शन असेल त्यावरती परत क्लिक करायचा आहे। त्यानंतर इथे मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून याची साईज असेल ते आपण अशा पद्धतीने छोटी करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने याची साईज सेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, परत इथे जे आहे ते व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि यातून हा जो एक रेक्टँगल शेप तुम्हाला मिळेल तो आपण इथे ॲड करून घ्यायचा आहे। हा शेप सिम्पली तुम्हाला ॲड केल्यानंतर परत इथे आपण काय करायचं आहे, याची ड्युरेशन असेल ती पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। त्यानंतर इथे याची जी साईज असेल ते आपण इथे बरोबर या ठिकाणी अशी सेट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशी याची जी साईज आहे इथे सेट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने साईड सेट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे, इथे जे ते हे दोन्ही पण लेअर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे हा 2 नंबरचा तुम्हाला ऑप्शन मिळत असेल इथे वरती त्यावरती आपण क्लिक करून असं जो आहे तो इथे एक ग्रुप तयार करायचा आहे, म्हणजे आपला जो फोटोचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथून कट होऊन जाईल। तर सिम्पली अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला जो फोटो आहे इथे बरोबर सेट झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, ही जी ग्रुपची लेअर आहे ती आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला जी फोटोची जेवढी पण साईज हवी असेल तेवढी आपण इथे करून सेट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता मी जी साईज आहे ती बरोबर इथे एवढी सेट करून घेतो। त्यानंतर इथे काय करायचं आहे, परत आपल्याला जो बॉर्डर अँड शॅडोचा ऑप्शन आहे
तर इथून जे बॅक यायचं आहे त्यानंतर परत ह्या ग्रुपची लेअर सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर याची शॅडोचा जो ऑप्शन आहे 2 नंबरचा त्यावरती क्लिक करून याची शॅडो असेल ते आपण इथे ऑन करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे, याची पोझिशन असेल ते आपण इथे दोन्ही पण एक्स वायला जे आहे ते 0-0 करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने 0-0 केल्यानंतर याची जी आपण आता साईज असेल ती इथे 40पर्यंत करून घ्यायची आहे। तर या डिंबोशी याची साईज आहे ती आपण 40 केलेला आहे, म्हणजे आपला जो फोटो असेल तो मागच्या फोटोपेक्षा थोडंसं उठून दिसेल। त्यानंतर तुम्हाला सिम्पली परत याच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचा आहे आणि हा जो मी तुम्हाला एक इमोजी दिलेला आहे ती PNG आपण ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत येते व्हिडिओच्या शेवटी जाऊन याची जी लेंथ असेल म्हणजे जी ड्युरेशन असेल ती आपण पूर्ण व्हिडिओवरती करून घ्यायची आहे। त्यानंतर परत इथे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची जी पोझिशन असेल ती आपण इथे वरती सेट करून घ्यायची आहे। त्यानंतर याची साईज असेल ती आपण इथे थोडीशी आपण कमी करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने याची साईज बरोबर इथे सेट केल्यानंतर बरोबर हा PNG जो तो वरती सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे, याचं सुरुवातीला यायचं आहे आणि या जो ग्रुपचा जो लेअर आहे तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला ऑसिलेशन हा इफेक्ट ॲड करायचा आहे। ऑसिलेशन हा इफेक्ट तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये इथे जे आहे तो हा 4 नंबरला मिळून जाईल, तो आपण इफेक्ट आपण स्टँडर्ड सेटिंगवरती ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आता बघू शकता हा जो फोटो आहे तो इथे खूप जास्त प्रमाणात आणि असा तिरका जो आहे तो शेक होतोय। तर तुम्हाला आपल्याला जे काय करायचं आहे की हा जो फोटो आहे तो आपल्याला उभा शेक करायचा आहे। उभा शेक करण्यासाठी सिम्पली इथे जो हा अँगल आहे तो आपण इथे 90 डिग्री आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला हा जो फोटो आहे तो असा आडवा शेक होतायला पाहिजे असेल तर तुम्ही ते 180 डिग्री पण सिलेक्ट करू शकता। तर सिम्पली आपण बघू शकता इथे जे आहे ते 90 डिग्री आपण सेट केलेला आहे आणि आपला जो फोटो आहे तो इथे उभा शेक होत आहे। तर सिम्पली आता काय करायचं आहे, याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण इथे जे ते आपण कमी करायची आहे। तर इथे 0.5 पर्यंत ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण इथे करून घ्यायची आहे। तर ही 0.5 पण तुम्हाला जास्त वाटत असेल तर 0.25 पण आपण करू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीने त्याची आपण फ्रिक्वेन्सी आपण इथे सेट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता हा जो इफेक्ट आहे तो इथे बरोबर सेट झालेला आहे। तर सिम्पली आता काय करायचं आहे, हा इफेक्ट परत आपण कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपण जी PNGची लेअर ॲड केलेली त्याला आपण हा इफेक्ट परत द्यायचा आहे। तर सिम्पली त्याला आपण पेस्ट इफेक्ट करून हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून द्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता हे जे ते दोन्ही पण PNG आपलेच आहे ते इथे शेक होत आहेत। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघू शकता तो आपला व्हिडिओ संपूर्ण रेडी झाला आहे। आता फक्त तुम्हाला ॲड करायचे लायरिक्स ॲड करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला आहे, ती प्रोजेक्ट आपण सिम्पली असे ओपन करून घ्यायचा आहे। तुम्हाला अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसून येईल। तर तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे, माझी जी लोगोची लेअर असेल ती आपण इथून डिलीट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण इथले एक लेअर आपण सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर इथे सिलेक्ट ऑल लेयर्स असा जो ऑप्शन येईल तो आपण सिलेक्ट करून या जो सर्व लेयर्स आहेत ते आपण सिलेक्ट करायचे आहेत। त्यानंतर इथे कॉपी 14 लेयर्स या जो 14 लेयर्स आहेत ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। त्यासाठी सिम्पली कॉपी 14 लेयर्सवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत बॅक येऊन आपली जी मेन प्रोजेक्ट आहे ते आपण ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर याचे जे आहे ते 1.5 सेकंदावरती आपण यायचं आहे। इथे जे आहे तिथे आल्यानंतर आपल्याला सिम्पली जे आहे 1.5 वरती आपण यायचं आहे। त्यानंतर सिम्पली या जो लेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे जे आहे ते पेस्ट 14 लेअर असा जो ऑप्शन येईल त्यावरती आपण क्लिक करायचं आहे। इथे बघू शकता आपले जे लायरिक्स आहेत ते सर्व इथे बरोबर सेट झालेले आहेत। तर सिम्पली मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता इथे जे ते आपला व्हिडिओ जो संपूर्ण रेडी झाला आहे। तुम्हाला जर आपला लोगो ॲड करायचा असेल तर सिम्पली इथे व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला जो लोगो असेल तो लोगो आपण इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मित्रांनो आपला जो लोगो आहे तो इथे मी सिलेक्ट करून घेतो। तर हा लोगो आपण सिलेक्ट केल्यानंतर आपण सिम्पली या व्हिडिओच्या शेवटी जाऊन याची ड्युरेशन असेल ती आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। त्यानंतर याची जी साईज असेल ती कमी करायची आहे। याची साईज कमी केल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये जे आपल्याला लोगो हवा असेल तिथे आपण याची पोझिशन आपण सेट करून घ्यायचं आहे। आणि हा लोगो आणि थोडा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथे जे आहे ते ब्लेंडिंग अँड ओपेसिटीवरती क्लिक जायचं आहे। कॉन्ट्रास्टवरती क्लिक करून इथे ते ओव्हरले हा जो इफेक्ट असेल तो आपण इथे अप्लाय करून द्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपला जो लोगो आहे तो आणखी थोडा अट्रॅक्टिव्ह दिसून जाईल। त्यानंतर मित्रांनो आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, परत इथे व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती क्लिक करून मी जे आहे ते तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे
तो ओव्हरले व्हिडिओ आपण इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मित्रांनो अशा पद्धतीचा ओव्हरले व्हिडिओ आहे तो आपण ॲड केल्यानंतर सिम्पली वरती 3 डॉटवरती क्लिक करून इथे फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी वरती क्लिक करून इथे लाईटनवरती क्लिक करायचं आहे आणि स्क्रीन हा जो मोड असेल तो आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता जो इफेक्ट आहे तो दोन्ही पण फोटोवरती येत आहे. तर आपल्याला जे तसं नको आहे, आपल्याला फक्त मागच्या फोटोवरती जो आहे तो हा ओव्हरले इफेक्ट पाहिजे आहे. तर सिम्पली आपण काय करायचं, जी अशी लेअरवरती आपण या लॉंग प्रेस करायचं आहे आणि अशा पद्धतीने खाली ओढून आणायचं आहे आणि आपल्याला जे ते आपला जो मेन आपला फोटो आहे त्याच्यावरती जे आहे तो आपला हा व्हिडिओचा लेअर आहे तो आपण याची सेट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता आपला जो आता ओव्हरले व्हिडिओ आहे तो ह्या पहिल्या पुढच्या फोटोच्या मागेच दिसून जाईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे तिथे व्हिडिओ जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. तर सिम्पली आपला जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे जो आहे तो व्हिडिओचा ऑप्शन असेलच, त्याकडे एक ॲरोचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून आपल्याला जे सेटिंग आहे ते आपण एकदम हाय करून घ्यायचं आहे आणि जी क्वालिटी आहे ती 10-15 MBPS पर्यंत करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने केल्यानंतर सिम्पली इथे फ्रेम रेट जो आहे तो फुल ठेवायचा आहे आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट होत आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, सेव्ह आणि शेअरचा. तर त्यावेळी सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ असेल तो आपण इथे गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.